राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेडच्या दौऱ्यावर। महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी नरसी गावात सभा घेणार। सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याबद्दल सांगली काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। अपक्ष उभं राहण्याबद्दल विशाल पाटील काय निर्णय घेतात याकडे लक्ष। मवियाच्या मुंबईतील जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी। मित्रपक्षांचा प्रचार करणार की नाही यावर आजच्या बैठकीत निर्णय घेणार। दहा 10% मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। आरक्षणाचं समर्थन आणि विरोध करणाऱ्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी। नागपूरच्या कन्हानमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा। रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी एकत्रित प्रचार। मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी। लवासा प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी। पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करण्याची परवानगी द्या, याचिकाकर्त्यांची मागणी। एकनाथ खडसेंविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा आक्रमक। खडसेंना राज्यपालपदी नियुक्त करण्याची शिफारस नाकारावी, राष्ट्रपतींना पत्राद्वारे मागणी। पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि अवकाळी पाऊस। बुलढाणा, अकोला जिल्ह्यात गारपीट, शेती आणि फळबागांचं नुकसान। मुंबईतील हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत नेण्याचं प्राथमिक काम पूर्ण। 2028 पर्यंत दोन्ही टप्पे पूर्ण करण्याचं नियोजन। ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये देशांतर्गत विमान प्रवास महागला। 20 ते 25% दर वाढले। विस्ताराची उड्डाणं रद्द होणं आणि इंधन दरवाढ प्रमुख कारणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।